मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाची सुरुवात करत आहे. त्यांचं आमरण उपोषण म्हणजे फार वेगळं असतं. ते ब्रश सुद्धा करत नाहीत आणि अंगावर पाणी सुद्धा घेत नाहीत. एवढं कडक हे आमरण उपोषण असतं. मागच्या 7 टप्प्यातल्या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त माझ्या मते भारतात कुणी केलं नसेल एवढं 17 दिवसाचं आमरण उपोषण त्यांनी केलं. आता उपाशी राहणं हे काही साधं नाही, सोपं नाही. मला जर एक दिवस एका दिवसातलं एक वेळचं जेवण जरी नाही मिळालं तर माझी प्रामाणिकपणे सांगतो चिडचिड होते, मला राग येतो. हे सगळ्यांच्या सोबत होतं. मात्र मनोज जरांगे पाटील इतके दिवस कसे उपाशी राहू शकतात? काय त्यांच्याकडे ट्रिक आहे? ही 17 दिवस सलग उपाशी राहू शकतात हे माझ्यासाठी कोड आहे. सगळ्याच लोकांना उपोषण करणं जमत नाही. मी तर उपाशी राहू शकत नाही हे प्रामाणिकपणे मान्य केलेलं आहे. आता मनोज जरांगे पाटील उद्यापासून आंदोलनाला बसतायत. आता 17 दिवसाचा शेवटचा रेकॉर्ड होता त्यांचा. उद्यापासून सुरू होणारं आंदोलन माझ्या मते तरी माझी अपेक्षा अशी आहे की हे आंदोलन जास्त दिवस चालू नये. कारण त्यांच्या जेवढे मी आंदोलनं बघितले त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचे बऱ्यापैकी परिणाम झालेले आहेत. त्यांच्या डॉक्टरला सुद्धा मी बोललेलो आहे. कारण हे आंदोलन कमीत कमी वेळात व्हावं हे मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि सरकार सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं आहे आणि मराठा समाजासाठी सुद्धा चांगलं आहे. मी हा इंटरव्ह्यू फार वेगळ्या पद्धतीचा करतो की नेमकं उपोषणाची तयारी कशी असते, उपोषणाच्या दरम्यान काय वाटतं, या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. माझ्यासोबत मनोजदादा जरांगे आहेत. दादा काय म्हणाल? जसं मी म्हटलं की उपाशी राहणं फार सोपं नाही. मला एक वेळचं जरी जेवण नाही भेटलं तर चिडचिड होते, मी राग करतो. तुम्ही उपोषणाच्या आधी कशी तयारी करता उपाशी राहण्यासाठी? नाही, तयारी असं काय नाही. तुम्हाला जसं कोड आहे तसंच मला पण आहे. की शेवटी छत्रपतींची साथ आहे, आशीर्वाद आहे आणि त्या बळावरती मी करतो. त्रास होतो नाही असं नाही. एक आहे की 10-12 दिवस मी आधीच अन्न तोडतो, कमी करतो. मी जेवत नाही जास्त. त्रास होतो शेवटी. नाही दाखवता येत नाही चेहऱ्यावरती. पण आता उद्यापासून उपोषण सुरू होतं. तुम्ही आज जेवणार नाही दिवसभर? थोडं काही थोडं जेवतो ना, जेवलो मग अशी जेवतो, परंतु 10-12 दिवस आधीच अन्न कमीच करावं लागतं. कमीच करावं लागतं. बरं, कितवा दिवस असतो उपोषणाचा की 1 दिवस झाल्यानंतर, 2 दिवस झाल्यानंतर, 3 दिवस झाल्यानंतर की त्रास व्हायला सुरू होतं? कारण शरीर आपलं ऐकत नाही. 3-4 दिवशी लय आग होती. शेवटी पाणी नसतं ना शरीरात. पाणी नसतं, मग इतकी प्रचंड आग होती ना ती नसती सांगायसारखी. ते लोकांना पटणार नाही. पण मला ज्यावेळेस वाटतं ना आपलं काही खरं नाही आता, त्यावेळेस मी छत्रपतीच्या पायाला हात लावतो. हा, मी ते प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की मी 7-8 उपोषणामध्ये बघितलं की तुम्ही छत्रपतींच्या पायाला हात लावून बसता, बराच वेळ बसता, 2 तास 3 तास. काय ऊर्जा गार पडतं शरीर थोडंसं आणि मरायचंच तर छत्रपतीच्या पायाला हात लावूनच मरायचं. पण हटायचं नाही. लढताना काटकसर नाही करत मी समाजासाठी. पुऱ्या ताकदीनं लढतो. बरं, काय त्रास होतो नेमका शरीरात? काय त्रास? काय नसतं ना, पोटात अन्न नाही, पाणी नाही, प्रचंड आग होती, जाळ झाल्यासारखं. ते का आता खूप भयंकर वेदना असतात दादा. त्या नाही, समाज लय माया करतो म्हणून मी लय चेहऱ्यावरती ते घेत नाही, पण लय भयान परिस्थिती असते. पण तुम्ही मॅक्झिमम टाइम झोपूनच राहता? हो, मग आता झोपावंच लागतं. बोललं नाही पाहिजे म्हणजे थोडंसं ताकद राहते. तर ताकद आता उपोषण करून राहिलीच नाही आपल्याला. पण आपल्याला आपल्या ताकदीपेक्षा, आपल्या वेदनेपेक्षा माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना माझ्यासाठी लय महत्त्वाचं. लय हाल येतो गोरगरिबाची. शिकायला फीस भरायला पैसे नाहीत. हे सगळं डोळ्यासमोर आठवतं उपोषणाला बसल्यावर? लय अवघड आहे. कष्ट उन्हात काम करून बघा. ज्याला मजा वाटते ना, ज्याला हे शिरेस वाटत नाही, त्याने उन्हात काम करून बघा. किती घाम गाळावं लागतो, किती हाल होते उन्हात, वाऱ्यात, पावसात, चिखलात. कसं जाणारा मागं जावं लागतं. कसे दूध काढायचे, ते विकायचे पावसात, उन्हात, थंडीत. 1-1 रुपया कमवायचा, लेकरं शिकवायचे. कसं शेतात खुरपायला जावं लागतं, कसे दारे धरावं लागते, कसं पीक काढावं लागतं, किती हातापायाला फोड. हे सगळं डोळ्यासमोर असतं ज्यावेळेस तुम्हाला त्रास होतो. मग हातापायाला किती फोडं येते, हाताला किती खुरपीताने फोडं येते, ज्वाऱ्या बाजऱ्या काढताना किती फोडं आलेले असते, किती इळ्यानी हात बोटं कापलेले असतात, कणगळ्या कापलेल्या असतात.
किती लागलेलं असतं, हे किती तुम्ही अनुभवलेलं स्वतः. पायात किती काटे घुसते चिखलात, त्याच्या वेदना किती असतात त्या एका बापालाच माहीत, एका आईलाच माहीत. मग त्या लेकरांना शिकवायचे इतके कष्ट करून, आणि चीजच नाही झालं, लेकरं मोठं शिक्षण नाही घेतलं, नोकऱ्याला नाही मोठ्या लागलं, आयुष्याचं वाटलं होतं आई बापाच्या बिन लेकराच्या. पाटील, एवढी जाणीव तुम्हाला याच्यासाठी आहे का की हे तुम्ही सगळं भोगलं म्हणून तुम्हाला उपोषणादरम्यानचा त्रास काहीच वाटत नाही? मी सगळे हाल बघतो माझ्या समाजाचे. पोलीसमध्ये असणारा मराठा, तहसीलमध्ये असणारा, महसूलमध्ये असणारा मराठा, डॉक्टर शिक्षक असणारा मराठा, हाल आहेत. परत इंजिनियरचं पोरगं इंजिनियर नाही होऊ शकत, डॉक्टरचं नाही, डॉक्टर नाही होत, आरक्षणाची गरज. मी ते हाल बघतो. काम करणारे, माथाडी कामगार करणारे, हमाली कशी करते, किती हाल आहेत, रिक्षा कशी चालवायची, एसट्यात कंडक्टर ड्रायव्हर आमचे किती हाल आहेत, टपऱ्या चालवायच्या, बारीक हॉटेल चालायचे, भाजीपाला विकायचा, रात्रंदिवस गाड्यात ते घेऊन जायचा, रिक्षा चालवायचे, जिपा चालवायच्या, टेम्पो ट्रक चालवायचे, ऊस तोडायला जायचं, ऊसाचे ट्रॅक्टर चालवायचे, ऊस भरायचा, ते किती हाल आहेत. 10,000 रुपये जमा करायचे असले तर 10-15 उंबरेजी जा लागते, हातापाया पडून आणायचे लेकरं शिकायसाठी, कमी नको. मग याची कदर कोणी करायची? माझ्या नशिबानं मी समाजासाठी लढू शकलो. काहीतरी समाजाचं देणं लागतो, आपण दिलं पाहिजे म्हणून लढतो रात दिवस. माझी कदर काय का मला करू? एक सांगा पाटील, तर मी तुम्हाला नेहमी तो प्रश्न विचारतो की समाजासाठी एवढा आत्मीयतेने विचार करणारे लोक आता उरलेले नाहीत, स्वार्थापोटी सगळे विचार करतात. तुम्हाला समाजाबद्दल एवढी तळमळ का? का नसू नये बाबा, माझा समाज माझ्यासाठी दैवत आहे, बलाढ्य समाज. देशासाठी रक्त सांडलं या समाजाने, दुसऱ्यांसाठी झिजला, दुसऱ्यांसाठी स्वतःच्या छातीची ढाल केली, अंगावरती वारं झेलले, स्वतः झुंजला. आज त्या समाजावर वाईट वेळ आली, त्यासाठी का नाही लढायचं? मी काय पाप करतो, जातीवाद करतो? माझ्या समाजासाठी का लढू नये? त्यांचं दुःख नाही कुणी ऐकून घ्यायचं, त्यांच्या डोळ्यात पाटील साहेब, पण असं कोणता दिवस तुम्हाला अवघड जातो आंदोलनातला की त्या दिवशी असं वाटतं की काहीतरी खायला पाहिजे, पाणी तरी प्यायला पाहिजे, बस झालं? नाही, ती वाट नाही बघत. तुम्हाला असं वाटतच नाही? मी वाट बघतो आंदोलनात असताना, ज्या विषयासाठी आपण ज्याच्यासाठी बसलो ते आवश्यक आहे. आपल्यासाठी ज्या मागण्या आहेत ते आरक्षण का आवश्यक घेऊन येते. मग मला आयुष्याचं मिळालं माझ्या समाजाला. आरक्षण घेऊन नोकऱ्याला लागून ती दिवस का अवघड, ती वाट बघतो मी. उपोषणाला बसल्यावर भाकरीची आणि त्याची वाट नाही बघत. मी वाट ते बघतो की हे सरकार, मुख्यमंत्री कधी घेऊन येते ती मागणीची अंमलबजावणी. एकदाचं माझ्या गोरगरिबांना मिळालं बस, काय देऊ नका आम्हाला दुसरं, माझ्या गरीबाला द्या रे. ज्या अपेक्षा असतील. मग मी जर ज्वेलल जरी असलं, माझ्यासमोर कोणी जर खात असेल तर मला लगेच भूक लागते, मला खावंसं वाटतं. हा माणूस स्वभाव आहे नैसर्गिक. तुम्हाला उपोषणाच्या दरम्यान तुम्ही कोणी जर तुमच्यासमोर खात असेल, वाटतं तसं? मला वाटत नाही. मला तेच म्हणणं आहे की तुम्ही कुणीतरी माझ्या समाजाचं, गरिबाचं दुःख वाटून घ्या रे, त्यांना द्या. त्यांच्या भावनेशी नका खेळू, गोरगरिबाच्या कष्टाशी नका खेळू, त्या कष्टाशी खेळू नका, त्यांचा अपमान करू नका. सरकार म्हणून तुम्ही तुमचे आमचे काय मतभेद असतील, पण गरिबांनी तुमचं काय केलं? गरिबाच्या लेकराचं दुःख कुणीतरी वाटून घ्या, त्यांची हालापेष्ट नका करू, त्यांना अवमानास्पद वागणूक नका देऊ. बरं, उपाशी राहिल्यानंतर मला तर चिडचिड होती, तुम्हाला होती का तशी? हा शेवटी त्यात काय माणसाला काही कळत नाही. माणसाला चिडचिडपणा वाढलेला असतो प्रचंड, त्यात काय कळत नाही माणसाला जास्त. पण पोटात काय नसतं, आणि जे पाहिजे समाजाला आणि ते जाणून बुजून नाही दिल्यावर कुठंतरी तळपायच्या का मस्तकाला जाते. केवढा मोठा समाज असून माझा, तुम्हाला फक्त सरकार आणायलाच लागतो, आमदार खासदार व्हायला लागतं, मंत्री व्हायला लागतं. मग तुम्ही सगळेजण मिळून राजकारणाच्या पलीकडे जाऊन का गोरगरीब मराठ्यांचा विचार नाही करत? राजकारणाच्या पलीकडे जा ना तुम्ही, सगळे आमदार, खासदार, मंत्री. एकदा दाखवणारे मोठे पण सगळे आमदार, सत्ताधाऱ्यातले, महायुतीचे, महाविकास आघाडीचे खासदार, आमदार, मंत्री, दाखवा ना एकदा मोठे पण. हे होत होऊन नाही. देणार आहे माणूस की होऊन द्या जागी तुमची. हे होत नाही, पण चिडचिड होती का? कमून नाही होणार. तुम्ही गरीबाचं का अंत पाहता? गरीबाने काय केलं तुमचं? तुम्ही त्या गरीबाला द्या ना, पुढं होऊन द्या. तुम्ही पुढं होऊन या. तुम्ही म्हणा आम्हाला गरिबांनी काय नाही केलं, आम्ही गरीबाचे शत्रू नाहीत, आम्ही गरीब मराठ्यांना देणार. मग मराठा शेवटी काय होतं, तो क्षत्रिय मराठा लढावी, शेती पण कसतो आणि लढाया पण करतो. मग त्याला राग येणारच. मग तो शेवटी
लेकरा बाळासाठी कोणत्याही टोकाला जातो आणि मी त्या लेकरा बाळासाठी लढतो समाजाचे. मी काय वाईट करतोय समाजाच्या, त्यांच्याच लेकरासाठी मी लढतोय, जीव घेणा प्रवास करतो, रक्त करतो. मी काय वाईट करतो? समाज मला नाही एकटं पडू दे. काय बोलतो याच्यावर नियंत्रण राहत नाही मग कधी कधी शेवटी हा शेवटी काय असतं ते माणूस ना, हे बघा, ते उपोषण म्हणजे ना बिगडीपणा नाही आणि मी प्रामाणिक, मी बेगडेपणा करत नाही. परत मी मॅनेज होत नाही, फुटत नाही, काही नाही. एकमेव समाजाला देव मानलं त्यांच्यासाठी काम करतो आणि इमानदारीनं करतो आणि मी रिझल्ट पण समाजाला दिलेला आहे. पण तुम्ही कपडे बदलत नाही, तुम्ही ब्रश करत नाही, तुम्ही आंघोळ करत नाही, तुम्ही काहीच करत नाही. यावेळेस तर लय कठोर करणार आहे, मी आज सांगणार नाही तुम्हाला. यावेळेस तर लय कठोर करणार आहे. या याच्या समाजात मागे काय कारण आहे की मला हालायचं नाही आरक्षणच पाहिजे. मला काय नाही पाहिजे. मला तुमचे पैसे नको, मला पद नको, मला तुमचं राजकारण नको, मला आरक्षणच पाहिजे. मी मरायला सुद्धा बेणार नाही यावेळेस. या समाजासाठी जीव गेला तरी चालेल, जाऊ दे. तर तुम्हाला आता डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की तुम्ही उपोषण करू नये. समाजाचाही फार मोठा रेट आहे की तुम्ही उपोषण करू नका. आरक्षण महत्वाचं आहेच आहे समाजाला, पण तुम्ही त्यापेक्षा जास्त महत्वाचे. करोडो समाजाच्या लेकराचं वाटोळं व्हायला लागलं. माझा विचार कुठं करत बसू? एक मेला तरी चालेल, पण माझे करोडो गोरगरीबचे सुखाचे संसार तरी चालतील ना. ते मोठे अधिकारी तरी होतील, ते सुखी असावेच, आनंदी असावेत. जाऊ द्या, एक जीव गेला तर काय होत, पण माझ्या समाजाला मिळेल. मला माझा जीव घ्यायचा तर फडणवीसांना घेऊ द्या. आता काय नाही, सगळी सत्ता त्यांचीच आहे. त्यांना हल्ले करायचे असले तरी करू द्या आमच्या, पण आरक्षण पाहिजे. आरक्षण नाही सोडित. अरे शेवटचा प्रश्न येतो मी आता. तुम्ही घरच्या लोकांना भेटलाय का, तुमच्या मुलांना, पत्नीला? उपोषणाच्या आधी भेटला? नाही नाही, पाठीमागे जाऊन आलो, पण या टप्प्यात नाही जात. तेही येत नाहीत आणि मी पण जात नाही. कारण काय असतं शेवटी की एवढा कठोरपणा घरच्या लोकांच्या बद्दल? समाजाच्या आड कुटुंब येऊ नये, माया प्रेम ममता येऊ नये आड. आपल्यासाठी समाजाचे लेकरच आपल्यासाठी लेकर आहेत, आपण त्यांचे लेकर आहेत. तर माया आडवी तुम्ही नाही. माया आणि प्रेम तर समाजाला भरभरून देता. तुमचं कुटुंब तर पहिला हकदार आहे तुमच्या माया, तुमच्या प्रेमात. भोगावं लागेल आपल्याला. आपला समाज, आपल्या समाजाचे लेकरं मोठे करायचे असेल तर आपल्याला मायबापाच्या ठिकाणी, भावाच्या ठिकाणी, बहिणीच्या ठिकाणी, मुलाच्या ठिकाणी समाज म्हणून उभा राहावा लागणार. आईशी भेट झाली का? आईची तब्येत बरोबर आहे तुमच्या? पाठीमागच्या 15 दिवसात भेटून आलो. आता या टप्प्यात नाही जाणार. समाज लय मोठा आहे. समाज मोठा होऊ द्या. शेवटी आपल्याला भोगावं लागेल आणि भोगा. काय फरक नाही तुमच्या पडत. मुलाची सुद्धा तब्येत बरी नाही, त्याच्या पोटात सतत दुखत असतं. शेवटी समाजाचा सुद्धा उद्देश लय मोठा आहे. समाजाचा उद्देश मोठा आहे. समाजाचं आरक्षण लय महत्वाचं आहे. समाजाचे लेकरं लय बिकट परिस्थितीतून चालले, त्यांच्यासाठी मला लढू द्या. बाकी काय नाही, मला त्यांच्यासाठी लढू द्या, मिळून देऊ द्या. आलो तो कुटुंबासोबत हे, नाही आलो तरी कुटुंबासोबत नसलं तरी चालेल. पाटील, मागच्या वेळेस 17 दिवसाचं उपोषण होतं. तुम्ही कोमात जाता की काय अशी परिस्थिती होती? तुमच्या डोळ्यासमोर समाज आधी येतो का कुटुंब आधी? समाजाच्या लेकराचे लय आले. जाऊ द्या, मी देणार आहे समाजाला आरक्षण. कुटुंब नाही माझ्यासाठी महत्वाचं. शेवटी समाज लई संकटातून चाललाय. पण कुटुंब सुद्धा तक्रार करत असेल आमच्याकडे, लक्ष द्या. शेवटी समाज पण कुटुंबाची. आपण आनंदात राहू शकतो, सुखी राहू शकतो, 4-10 जण घरातले सांभाळू शकतो. करोडो मराठ्यांचं काय? त्यांचं दुःख कोणी वाटून घ्यायचं? त्यांना कोणी बघायचं? आपल्या आपल्या कुटुंबासाठी आपण करायचं. समाजाच्या लेकराचं काय? त्यांना का या आरक्षणा वाचून नरक यातना भोगायची वेळ आली? कशामुळे? कुटुंब काय असतं? बगल देव आहे, समाज मोठं करायचं. शेवटी आपल्याला भोगावं लागणार आहे समाजासाठी. आपण भोगलं तर आपला समाज सुखी होईल. आपल्या आनंदासाठी कुटुंबाच्या, समाज दुःखात लुटून नाही चालणार आपल्याला. समाज प्राण आहे माझा, हो, जीव की प्राण आहे. समाज पुढं न्यायचं, काही झालं तर नाही. सगळं कुटुंब उघड्यावर पडलं तरी चालेल. समाजाचे लेकरं मोठे करायचे.
बघितलं आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे मी असे इंटरव्ह्यू केले आणि कुटुंबाबद्दल प्रश्न विचारला, त्यांच्या डोळ्यात निश्चित पाणी येतं. मात्र त्यांचा प्रामाणिकपणा सुद्धा यामध्ये दिसतो की कुटुंबापेक्षा मला समाज महत्त्वाचा. आणि ज्यावेळेस तब्येत खराब होते 17व्या दिवशी काय तुमच्या डोळ्यासमोर होतं तेही त्यांनी सांगितलं की कुटुंब नाही तर समाज. सध्याच्या काळामध्ये समाजासाठी एवढं एक दिलानं प्राणाची आहुती देण्याच्या साठी कोणी पुढे येताना दिसत नाही. मात्र या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा शेवटचा आंदोलन असणार आहे, हा इशारा सुद्धा त्यांचा महत्त्वाचा आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटा.